चुकलो तर कान धरा पण रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या। रायगडमधील सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती, तर धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन। धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल। अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत। रोजगार हमी योजनेत बरीचशी खंदण्याचं काम, हाताला काम द्या, या मुंडेंच्या वक्तव्याबाबत जरांगेंची प्रतिक्रिया। तर मराठ्यांना त्रास झाल्यात, अजित पवारांना राजकीय कार्यक्रम करणार, जरांगेंचा इशारा। मुंडेंच्या मागणीबाबत पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामात सहभागी व्हावं, भुजबळांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे हा चळवळीतला माणूस, कामाशिवाय स्वस्थ बसू शकत नाही, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात घ्यायला वेळ लागत असेल तर पार्टीमध्ये काम द्या, असं ते बोलले असतील, असं वक्तव्य। सांगलीत गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर, शशिकांत शिंदे, रोहित पवारांचं आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती, राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा। महबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख, हॉटेल सोनी, महेंद्र पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकरांना धमकी। काही महामंडळ हे काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्टही तोट्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। महामंडळ नाही तर सरकारच तोट्यात, जातीच्या नावासाठी महामंडळ उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात, नाना पटोलेंची टीका।